इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नाही वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. सरांनी असं सांगितलंय की अर्जुनला तुम्हाला सांभाळावं लागेल म्हणून. मी तर एवढंच म्हणेन राहुल की माझ्याकडून काही मदत हवी असेल तर मग मला जे पण करायचं आहे एकट्याने करावं लागेल. मेहक, कोण आहे हा? कोण आहे हा ज्याला पोलिसांनी पकडलेला आहे? हा राकेश असू शकत नाही. राकेश तर मी आहे, मी. हो, राकेश तू आहेस तू. मला माहितीये की रितिकासाठी तुझ्या मनात आज सुद्धा किती जागा येते. त्या बिचारीचं तर एकच ध्येय होतं, तुला निर्दोष सिद्ध करायचं. त्या दिवशी मला भेटल्यानंतर तू आपल्या वडिलांबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न नक्की केला असावा. माहिती मिळाली का? हो, मी माझ्या वडिलांबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला. शिवाय आता तुमच्याबद्दलही खूप माहिती झाली मला. काय काय माहिती काढलीस तू? तेच जे माहिती करून घ्यायचं होतं. मम्माच्या बोलण्यावर कदाचित मी विश्वास ठेवणार नाही, पण राकेशला भेटल्यानंतर तर आता तुमच्या सर्व वागण्याचा खुलासा झालाय. खूपच दुःखाची आणि लांछनास्पद गोष्ट आहे की तुमच्यासारख्या वरच्या पोस्टवर बसलेल्या स्त्रीचे विचार असेही असू शकतात. असे की आपल्या स्वतःच्या नवऱ्याच्या गळ्यात फाशीचा दोर अडकवला. चूक आहे. काय चूक आहे मॅडम? अजून सुद्धा तुम्ही तोच निष्फळ प्रयत्न करताय. राकेशच्या अटकेची बातमी मी सुद्धा ऐकलीये आणि आता तुम्ही पुन्हा एकदा फाशीचा दोर त्याच्या गळ्यात अडकवू पाहताय. नाही, अजिबात नाही. तू जो विचार करतेस त्याचा खुलासा फक्त आणि फक्त राकेश करू शकेल. राकेशच सांगू शकेल की त्याला फसवण्यामागे कुणाचा हात आहे, माझा की आणखी कुणाचा. आणि ही गोष्ट सुद्धा समोर येईलच की मला बदनाम करण्याचं षडयंत्र कुणी रचलं होतं. मला माहिती आहे मॅडम, तुमच्याकडे पॉवर आहे. शिवाय त्या पॉवरच्या जोरावर तुम्ही राकेश सारख्या गुन्हेगाराकडून काही सुद्धा वदवू शकता. पण मी तर हेच सांगेन की तुमच्यासारख्या माणसांमुळेच पूर्ण स्त्री जातीचे नाव खराब होत आहे. हाय सर. दादा, रितिका आली? नाही, अजून नाही आलीये. का रे, काय झालं दादा? कुठून येतोयस तू? मी राकेशला भेटायला गेलो होतो. तू राकेशला भेटायला गेला होतास? ही रितिका तर आपल्या हुद्द्यामुळे त्याला भेटणार नाही, म्हणूनच मी गेलो होतो. मला त्याला हे विचारायचंय की त्याच्या डोक्यात हा गैरसमज कसा काय शिरलाय की त्याला अडकवण्याच्या मागे माझा आणि रितिकाचा हात आहे. मग काय म्हणाला तो? तसही त्याने तुला आणि वहिनीला किती बदनाम करून टाकलंय. यामध्ये त्याचा काही दोष नाही. त्याच्या मनाचा हा गैरसमज करून दिला गेलाय. कुणी करून दिला त्याच्या मनाचा असा गैरसमज? ऑब्व्हियसली गुलशन सहायीने. त्यानेच हा खेळ खेळलेला आहे आणि यामध्ये तो यशस्वी सुद्धा झाला होता. पण आता राकेशला सत्य समजलेलं आहे. त्याला याची जाणीव झाली आहे की हा त्याचा फक्त गैरसमज झालेला होता. पण दादा, आता तो ही गोष्ट सर्वांसमोर कबूल करेल का?
त्याच्या मनात काय ते आपल्याला कसं समजेल? खरं म्हणजे रितिकाला आणि मला असं वाटतंय की राकेशची निर्दोष मुक्तता केली जावी, त्याला वाचवलं जावं. खरा गुन्हेगार तर गुलशन सहाय्य आहे, त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे. गुलशन भाई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हा आपला मानस बिपिनला भेटायला जरूर जाईल. आणि बघा, अगदी तसंच झालं, भेटायला गेलाच तिकडे तो. हे जे मानस सारखे लोक असतात ना, जे प्रेम वगैरे बद्दल बोलत असतात किंवा भावभावनांच्या गोष्टी करतात, ही माणसं मला अजिबात पसंत नाहीयेत. अव्वल दर्जाची मूर्ख असतात माझ्या नजरेमध्ये. पत्रकारितेमध्ये खूप मोठ्या पदावर जाईल तो. पत्रकारितेमध्ये नाही तर रितिकाच्या आयुष्यापासूनही खूप दूर जाईल तो. लॉकअपमध्ये बिपिनला भेटायला गेला होता. हो, हा, बस या गोष्टीची भीती वाटते की पत्रकार या नात्याने त्याने आपल्या खऱ्या उद्दिष्टाला सुरुंग लावायला नको. तेव्हा तो आपल्या समोर संकट म्हणून उभा राहू शकतो. अरे आपल्या समोर कोणतं संकट येऊ शकतं? सांग, आपल्या समोर कोणतं संकट येऊ शकतं, सांग की. हा, जोपर्यंत बिपिन आपल्या सांगण्यानुसार वागत राहील तोपर्यंत तर कोणतं संकट नाही. अगदी ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. पण हो, आतली बातमी अशी सुद्धा आहे की मानस आपल्या बिपिनला जो राकेश बनलेला आहे त्याला रितिकाला भेटवण्याचे शक्य ते सगळे प्रयत्न करतोय. आपल्याला बघायचं हे आहे की आता आपला हा बिपिन या रितिकाचा तिसरा पती नाही बनता कामा. या गोष्टीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल आणि त्याच्यावर नजर सुद्धा ठेवावी लागेल. या गोष्टीची काळजी सुद्धा घ्यावी लागेल आणि त्याच्यावर नजर सुद्धा ठेवावी लागेल. बघालच तुम्ही गुलशन भाई, बघालच आता की रितिकाचं आयुष्य आता काय वळण घेतं ते. तो तमाशा सुद्धा बघण्यासारखा असेल. ओके. सुंदर लालचा खेळ काय रंग भरणार आहे याचा त्या बिचारीने अंदाज सुद्धा नसेल बांधला. सो सॅड. बघतोच होतो. मम्मी, मानसने आज सुद्धा मनात तीच गोष्ट धरून ठेवली की आज सुद्धा राकेश बद्दल माझ्या मनात तेवढंच प्रेम आहे जे लग्नाच्या आधी होतं. अरे देवा, हे तर खूपच चुकीची गोष्ट आहे. बाळा, मानस तुझा पती आहे आणि त्याच्या मनात तुझ्याबद्दल अशी गोष्ट आहे ना, तुझ्यासाठी चांगलं नाहीये बाळा. मग काय करू मम्मा, काय करू तूच सांग मला. मी असं काय केलं म्हणजे मानसच्या मनातून या सर्व गोष्टी निघून जातील? जर तुम्ही म्हणत असाल तर मी मानस जिजूंना समजावतो. कुणा दुसऱ्याला समजावण्या अगोदर माणसानं स्वतःला समजावणं गरजेचं असतं. कोणा दुसऱ्याकडे बोट दाखवण्या अगोदर माणसानं हे पाहिलं पाहिजे की ही बाकीची जी 3 बोटं आहेत ना ती आपल्याकडे वळलेली आहेत. अरे, दुसऱ्यावर शिंतोडे उडवण्या अगोदर स्वतःकडे पाहणं खूप गरजेचं असतं. हे तुम्ही काय बोलता आहात? मी अगदी बरोबर बोलतोय शारदा. आजपर्यंत ही माझ्या निर्णयाकडे बोट दाखवत आली. आज मी हिच्या निर्णयाबद्दल हिलाच विचारतोय, तुझा निर्णय बरोबर होता? ज्या घरामध्ये सून म्हणून गेली त्या घरची सूनही होऊ शकली नाही. मानसची पत्नी म्हणून तर मिरवते, पण मानसला पतीचा दर्जा कदापि नाही दिला. आहे काही उत्तर? नाही. तुझ्याचमुळे तुझ्या ममाला त्या घरामध्ये बेअब्रू व्हावं लागलं. एवढं समजावलं मी, पण तुझे डोळे उघडलेच नाहीत. मला कळत नाही असं काय घडलंय किंवा कुठला हट्ट आहे ज्यामुळे तू तुझी कर्तव्य बाजूला सारलीस. ते कर्तव्य जे का पत्नीचं असतं, गळ्यामध्ये
मंगळसूत्र तर घातलंस, पण त्या मंगळसूत्राची मर्यादा कोणती हे नाही समजून घेतलंस. बस करा आता तुम्ही. काही सुद्धा गप्प बसा ना. मी गप्प बसण्याने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत? नाही, हे प्रॉब्लेम्स तोपर्यंत सॉल्व्ह होणार नाहीत जोपर्यंत हिला स्वतःच्या चुकांची जाणीव होणार नाही. मानसला स्वतःलाच काही समजेन असं झालंय की तो हिचा पती आहे की नाही आहे. तू तुझ्या मंगळसूत्रासोबत न्याय केला नाहीयेस आणि आज त्याच मंगळसूत्राने तुझी द्विधा अवस्था करून टाकली आहे. तुझी चूक आहे रितिका. तू मानसच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलायस. हे जे सगळं काही होत आहे ना, तो सगळा त्याचाच परिणाम आहे बघ. रडू नकोस बाळा, नको रडूस. तू तर तुझा पण पूर्ण करण्यासाठी सत्याची साथ दिलीस ना. हा, काळजी नको करूस बाळा. सगळं व्यवस्थित होईल. सगळं व्यवस्थित होईल रितिका. रितिका, काय हे तू काय बोलतेस बेटा? हो बाबा, इथे आल्यावर मला हे कळलं की ज्याचा जीव श्रीधर काका आणि अंजना काकीने वाचवला होता ना, तो कुणी दुसरा नाही तर तो रितिकाचा पहिला नवरा राकेश आहे. आणि आणि त्याला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. नाही नाही, हे कसं काय होऊ शकतं? हो बाबा, हे खरं आहे. तो कुणी दुसरा नाही तर तो रितिकाचा पहिला नवरा राकेश आहे. आणि आणि त्याला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. नाही नाही, हे कसं काय होऊ शकतं? हो बाबा, हे खरं आहे. मी इथे राकेश रावांचा फोटो टीव्हीवर पाहिला होता आणि हे तेच राकेश राव आहेत जे तिकडे आपल्या गावात अंजना काकी आणि श्रीधर काकांच्या घरी राहत होते. हो, पण राकेशचा चेहरा तर बदलला होता ना. हो बाबा, हे सुद्धा तर मी ऐकलं होतं. नमस्कार बाबा. सुखी राहा बेटा. हे 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 सर्व मी काय ऐकतोय? जाऊ द्या ना बाबा. तुम्हा सगळ्यांना या सगळ्या लफड्यात पडायची अजिबात गरज नाहीये. राधिकाने जो फोटो पाहिला होता तो खूपच जुना फोटो होता. तुम्ही प्लीज त्रास करून घेऊ नका बाबा. ठीक आहे? हो बेटा, तसंही तू तिकडे आहेस तर मग मला काळजी करण्याचं मुळीच कारण नाहीये. ठीक आहे बेटा, ठीक आहे. नमस्कार बाबा. मी इथे राकेश रावांचा फोटो टीव्हीवर पाहिला आणि हे तेच राकेश राव आहेत जे तिकडे गावामध्ये अंजना काकी आणि श्रीधर काकांच्या घरी राहत होते. मी तुला वारंवार समजवत आले आहे की अशी कोणतीही गोष्ट समोर आली तरी तू तुझं तोंड बंद ठेवायचंस म्हणून. हो हो दीदी, ते खरं तर त्या दिवशी टीव्हीवर राकेश रावांचा फोटो बघून माझ्या तोंडून अचानक हे निघून गेलं की ते तेच राकेश आहेत ज्यांना श्रीधर काकांनी वाचवलं होतं. याशिवाय काही नाही बोललीस ना तू? नाही नाही दीदी. आता तुला हे सांगायची काहीच गरज नाहीये की हा तोच राकेश आहे ज्याचा चेहरा बदललाय. त्याचा चेहरा बदलला किंवा नाही बदलला तुला काहीही माहित नाहीये. ठीक आहे दीदी. आता मी काय सांगते ते नीट ऐक. एवढंच तुला ह्या बाबतीत माहित आहे जेवढं मी तुला सांगतेय. महक, पण तुझं या सगळ्याशी काय देणं घेणं आहे?
त्या दिवशी सुद्धा जेव्हा तू मला पहिल्यांदा भेटली होतीस तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला होता आणि आजपर्यंत हा प्रश्न माझ्या डोक्यात फिरतोय. अखेर तुला या सगळ्याची माहिती का हवी आहे? सोड या गोष्टी आता. मला जे माहिती करून घ्यायचं होतं माहिती झालं. आता त्या गोष्टी सोडून दे. मी तर म्हणेन की त्या सर्वांमुळे माझी तुझ्याशी मैत्री झाली. पण का? तुझ्या या शहरामध्ये कोणी मित्र नाहीये का? एक आहे. कोण? त्याचं नाव सांगू? मी जेव्हा त्याच्या समोर असते तेव्हा तो माझ्या डोळ्यात दिसतो. तू सुद्धा त्याला पाहू शकतोस. तो जेव्हा तुझ्या समोर असतो तेव्हा तो तुझ्या डोळ्यामध्ये असतो. तर मग मी त्याला कसं काय पाहू शकतो? हो, पाहू शकतोस. तो आता सुद्धा माझ्या डोळ्यात तुला दिसू शकतो. ओहो तुझ्या बोलण्याचा अर्थ आहे मी. म्हणजे मी जेव्हा तुझ्या समोर असतो तेव्हा मी तुझ्या डोळ्यामध्ये असतो आणि जेव्हा मी तुझ्या डोळ्यामध्ये पाहीन तेव्हा मीच दिसेन मला. हो, मी तुझ्याबद्दलच बोलते. एवढा वेळ लागला तुला समजायला? सॉरी. काय खरोखरच तुला कोणी मित्र नाहीये का? काही दिवसांपूर्वीच तर मी इथे आले. शिवाय पहिल्यांदाच तुला भेटून तुझ्याशी बोललेही नीट. माझ्याशी मैत्री करशील? ऑफकोर्स ऑफकोर्स. बरं तू तुझ्याबद्दल मला काहीच नाही सांगितलंस. आधी आपण एकमेकांना नीट ओळखायला तर लागू, मग बाकी माहिती कळेल. बोलणं खूपच सोपं आहे दीदी, पण जे बोलताय ते करून तर दाखवलं पाहिजे. आजपर्यंत तर रितिका हेच बोलत आलीये की राकेश बेगुना आहे, तर मग वाचवण्यासाठी पुढाकार तर घेऊन दाखवावा. ते सगळं मला नाही माहिती, पण मला माझा मुलगा परत पाहिजे. काय बोलतीयस तू दीदी? आम्ही काय राकेशला असं सोडून देऊ का? अरे आम्ही त्याला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत. पण प्रॉब्लेम हा आहे की राकेशने रितिका आणि मानसच्या विरोधात आपलं तोंड उघडून रितिकाला आपलं शत्रू बनवलेलं आहे. पण तो जे काही बोलला ते अरे खरं बोलला खरंच ना. बोलला माझी आई. मी कधी म्हटलं की खोटं बोलला? खरं बोलला तो. पण बोलण्याची घाई केली त्याने, ज्याच्यामुळे त्याला अटक सुद्धा लवकर झाली. आणखीन थोडा वेळ मिळाला असता, जर तो हे बोललाच नसता तर कमीत कमी तू रितिकाला जाऊन हे सांगू तरी शकली असतीस की बोल ना आता, तू मोठमोठ्या गोष्टी करत होतीस राकेशला वाचवण्याच्या, तर वाचव आता. मामा आपल्याला कोणाकोणी कुठली अपेक्षा नाही ठेवता कामा. बाळा, इथे अपेक्षा आणि अपेक्षा भंगांच्या गोष्टी नाही, तर इथे वेळेच्या चातुर्याच्या गोष्टी करतोय आम्ही. हे बघ, जर वेळ वाईट असेल ना बाळा, तर मनात मास ठेवता कामा नये. आणि यावेळी आपलं उद्दिष्ट फक्त आणि फक्त राकेशची सुटका आहे. काही करून त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचवायचंय. आणि यावेळी आपलं उद्दिष्ट फक्त आणि फक्त राकेशची सुटका आहे. काही करून त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचवायचंय. मी रितिकाला सगळ्या जुन्या गोष्टींची आठवण करून देईन. मी तिला नक्की जाऊन भेटेन. हा, जाऊन भेट ना दीदी. मी कधी नको म्हटलंय. उलट मी तर असं म्हणेन की उद्या करायचं ते आज करावं, आज करायचं ते आता. हा, तू तिला जाऊन भेट आणि तिला विचार की अखेर तिच्या डोक्यात काय विचार चालू आहेत. बाळा, तू आणि मी विचार करूया की आपण काय केलं पाहिजे. ये, तू विचार करून बोल तिच्याशी. नमस्कार मम्मी. नमस्कार. काय का, तू मला एकदा भेटू शकतेस का रितिका? खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या तुझ्याशी बोलायच्या आहेत आणि मला वाटतं की त्या गोष्टी फोनवर नाही होऊ शकणार. मला माहिती आहे तुझ्याकडे वेळ बिलकुल नसतो, पण जर ह्या मम्मी करता थोडासा वेळ काढलास तू तर खूप मेहरबानी होईल. मम्मी, तुम्हाला माझ्याकडे अशा प्रकारे वेळ मागण्याची गरज नाहीये. मला सांगा, तुम्हाला कधी भेटायचं आणि कुठे भेटायचंय? रितिका, घरी तुझी यायची इच्छा नसेल आणि मी तुला जबरदस्ती सुद्धा नाही करणार की तू घरी यावंस. मला वाटतं की आपण मंदिरात भेटलो तर ते योग्य होईल. ठीक आहे मम्मा, मी पोहोचेन तिथे. ठीक आहे, भेटूया मंदिरातच. नमस्कार. खुश राहा. राकेश कायद्याने गुन्हेगार आहे आणि हेच कारण आहे की रितिकाने स्वतः त्याच्या अटकेसाठी वॉरंट काढलं होतं. आणि तू त्याला वाचवू पाहतोयस का? डॅड, तुम्हाला असं वाटतंय राकेश फक्त कायद्याने गुन्हेगार आहे आणि कायद्याने गुन्हेगार तर मी सुद्धा होतो. राकेश निर्दोष आहे
आणि हेच कारण आहे की रितिकाने त्याला वाचवण्याचा पण केला होता. ही खूपच जुनी गोष्ट आहे मानस, खूप जुनी गोष्ट आहे ही. मी स्वतः जज साहेबांशी बोललो यावर. जज साहेबांचं असं म्हणणं आहे की भलेही अगोदर राकेश निर्दोष असेलही, पण आज त्याचे गुन्हेगारीच्या दलदलीत पाय अडकलेले आहेत. तुम्हा सगळ्यांना हीच गोष्ट समजत नाही डॅड, की त्याच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून त्याला आपल्या विरोधात करण्याचा प्रयत्न केला गेलाय. म्हणूनच त्याने आपल्या विरोधात जबानी दिली होती, पण आज त्याला सत्य समजलेलं आहे. तुला समजत कसं नाहीये मानस? आता जेव्हा तो कायद्याच्या जाळ्यात अडकलेला आहे तेव्हा तो हे कबूल करतो आहे की त्याचा हा गैरसमज करून देण्याचा प्रयत्न केला गेला होता. कालपर्यंत त्याला हे सगळं कसं नाही सुचलं? तू त्याला नाही ओळखत. तो एक ATS ऑफिसर होता, त्याची चूक काढणं खूपच कठीण आहे. अच्छा ठीक आहे, आन्सर मी. राकेशने जे आपल्या विरोधात जबानी दिली होती ती खोटी होती. आज तो ही गोष्ट सुद्धा मान्य करतो आहे. तर मग तुम्हीच सांगा डॅड, की त्याने आपल्यावर कारण नसताना खोटा आरोप का केला होता? या खोट्या वागण्याचं कारणच तर आपल्याला शोधायचं आहे. मला वाटतंय की या खोटं सांगण्यामागे खूप मोठं रहस्य लपलेलं आहे. त्याने तुला जे काही सांगितलेलं आहे त्यावर असा विचार करावा लागेल, ह्यात तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाहीये. हे बघा, मला एवढंच कळतंय की तो निर्दोष आहे, म्हणून त्याच्यासोबत न्याय व्हायलाच पाहिजे. काही करून न्याय मिळाला पाहिजे. नाही पण मानस मानस कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे